नगरसेवक नवीन निवडून आले, त्रस्त झाले मुस्लिम एरियामध्ये, म्हणजे इकडे हिंदूची लाईन सुरू आणि मुस्लिमची पण. हे कसं, हे तर समजायलाच मार्ग नाही. मुद्दाम तुम्ही करत आहे का असं वाटायला लागलं आम्हाला. म्हणजे आम्ही आमच्या नेत्याला, खासदारांना सांगितलं की साहेब बाकीचे प्रश्न राहू द्या, पण याच्यात तुम्ही लक्ष घाला. आणि जिल्हा नियोजन मधून पालकमंत्री साहेब म्हणा की जिल्हा नियोजन समिती सगळी तुमच्या डिपार्टमेंटला ऍडव्हान्स पैसे देतात. मग तुमच्याकडून आम्हाला 100% रिझल्ट का नाही बा, का लाईन जाते इतक्यासारखी परिस्थिती. हे प्रश्नच उद्भवायला नको. म्हणजे म्हणून म्हटलं खासदार साहेबांनी वेळ दिली आणि मी आवर्जून खासदार साहेबाला, मी बबलूभाऊ शेखावतनी ही विनंती केली की बाकीचे विषय राहू द्या, एखाद्या रस्त्याचं भूमिपूजन राहू द्या, पण हा विषय फार गंभीर झाला. तुम्हाला जिल्हा नियोजन मधून ऑलरेडी पैशाची म्हणाल तेवढी तरतूद ऍडव्हान्स मध्ये मिळते ना साहेब, बाकी डिपार्टमेंट पेक्षा. आम्हाला त्याचा अनुभव आहे, अभ्यास आहे. आम्ही जिल्हा नियोजन मध्ये 5-5 वर्ष काम केलं आहे. मग ह्या भानगडी निर्माण होऊन कचरा आल्या. का लावलं तुम्ही लोकांनी हे? एकदाच तुम्ही कायमस्वरूपी हा बंदोबस्त या गावाचा का करत नाही? आणि आमचे नेते खासदार साहेब यांच्या नेतृत्वात हा प्रश्न ताबडतोब सुटला पाहिजे कायमस्वरूपी. हे ग्रामपंचायत नाही आहे, महानगर आहे, डिव्हिजनल शहर आहे. आणि तुम्ही लोक काळजीच घेत नाही, डिपार्टमेंटचे लोक. सगळ्यात होपलेस डिपार्टमेंट झालं आहे MSCB. आम्हाला लागून पश्चिम क्षेत्र आहे. आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र एरिया प्रभागामध्ये राहतो. एकदम एकीकडे वेगळी वागणूक, दुसरीकडे काही. तुम्ही, आम्ही लोक, काँग्रेसचे लोक तिथे निवडून आले म्हणून लाईन चालली का? असं काही आहे का साहेब? अरे रात्री 1 वाजता उठा, 4-4 वाजेपर्यंत लाईन येत नाही, असं 8-10 वेळा माझ्यासोबत झालं. मी ठीक आहे, पण बाकी गरीब जनता ती कुठं ओरडून राहिले. लहान लहान बाळ लोकांच्या घरी आहे, लहान बाळ घेऊन आई बाहेर आहे घराच्या. असे चित्र मी पाहिले. गुल्हाने साहेब, काय झालं तुमच्या तिथे? भानगडी झाल्या ना काय? लोक त्रस्त झाले. त्या नाथवाडीतले, तिकडचे गळगळेश्वर प्रभागातले लोक. म्हणजे खासदार साहेब तुम्हाला खोटं वाटेल, 500,000 लोक ऑफिस तोडायला निघाले. असंच होतं ना चित्र? करायचं काय? हे सोल्युशन आहे का? प्रशांत भाऊ नवसारी पासून तर आमच्या तिकडे सगळ्या भागामध्ये, जुन्या अमरावतीमध्ये